आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकहून पंढरपूरकडे सायकल वारी सुरुवात, सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृतीचा संदेश। 13व्या वर्षी नाशिक सायकलिस्ट वारीला उत्साही सुरुवात, आरोग्य, श्रद्धा आणि समाजहिताचा संगम। टाळ मृदुंगांच्या गजरात नाशिक पंढरपूर सायकल वारी रवाना, पर्यावरणपूरक उपक्रम ठरतोय प्रेरणादायी। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात अनवाणी पायानं पंढरपूरकडे प्रस्थान करतायत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त वारीत सहभागी होत असताना नाशिकमध्ये गेल्या 13 वर्षापासून एक वेगळीच भक्तीची वाट सुरू होते, ते म्हणजे नाशिक ते पंढरपूर सायकल वारी। नाशिक सायकलिस्ट असोसिएशन कडून दरवर्षी राबवला जाणारा हा आरोग्यदायी पर्यावरणपूरक उपक्रम यंदाही उत्साहात पार पडतोय। आज सकाळी नाशिकमधील अनंत कानेरे मैदानावरून नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जयघोषात वारीला सुरुवात झाली। सायकलवरील ही वारी फक्त श्रद्धेचा प्रवास नाही, तर समाज प्रबोधनाचा संकल्प देखील आहे। दरवर्षी या वारीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला जातो। यंदाचा विषय आहे सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती। वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या घटनांवर लक्ष वेधण्यासाठी वारीतील सदस्यांनी विविध फलक, स्लोगन आणि संवादातून जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला। ही वारी केवळ विठुरायासाठी नाही, तर आपल्या समाजासाठी आहे। सायकल म्हणजे आरोग्य, पर्यावरणाची काळजी आणि बदलासाठीचा संदेश। सायबर सुरक्षेचं भान ठेवणं आज काळाची गरज असल्याचं सायकलिस्ट कडून सांगण्यात आलंय। खरं तर गेल्या 13 वर्षापासून ही आरोग्यवर्धक वारी, ज्याच्यामध्ये खरोखर सायकलिंग हा शरीरासाठी किती महत्त्वाचा भाग आहे, हा भाग लक्षात घेऊन त्याच्याबरोबरच भक्तीची जोड दिली तर किती उत्तम होऊ शकतं, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून ही वारीकडे पाहिलं जातं। याच्यामध्ये सुरुवात अतिशय छोटी झाली असली तरी आता त्याचा विस्तार पाहिला तर खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो आहे। प्रत्येक वर्षी वारीमध्ये काहीतरी समाज उपयोगी थीम घेतली जाते। यावर्षीही सायबर क्राईम संदर्भातील महत्त्वाची थीम घेतलेली आहे। सायबर क्राईमचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक वारीच्या ज्या ज्या ठिकाणी पडाव असतील त्या ठिकाणी अवेअरनेस केलं जाणार आहे। आणि खरोखरच याच्यातून एकतर दररोज व्यायाम करावा, सायकलिंग करावं, कुठला नाही कुठला व्यायाम केला पाहिजे या संदर्भातील एक संदेश जातोच आहे। पण त्याचबरोबर भक्ती करताना समाजातील महत्त्वाचे जे विषय आहेत त्या विषयावर संदर्भात सुद्धा अवेअरनेस करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय या वारीच्या निमित्ताने घेतलेला आणि याचा एक भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे। या वारीत जास्त काही करू शकत नाही, परंतु माझ्या हद्दीमधून सिन्नरपर्यंत तरी मी सहजपणे जाऊ शकतो, या भावनेने मी या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि निश्चितपणे मला आनंद वाटतो। संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांचं स्वागत आणि प्रोत्साहन होत असून नाशिक पंढरपूर सायकल वारी एक आदर्श उपक्रम म्हणून राज्यभर नावलौकिक मिळवते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।